गुरु दाविल्या वाटा देऊन विवेक तीर्थकथा घेऊन बुद्धीचा मर्कटा देव वसुदेव सुतं देवं कंसचाणूर्यमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गंगापुरी पुण्यभूमी पवित्र तीर्थो ज्ञानराजा सुपुत्र सदा अद्वैता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराची जयाती केल्या स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण श्री गुरुंचे दयाचा जनी जन्म नामार्थ झाला दयाने सदा वास नामार्थ गेला दयाच्या मुखी सदा नाम नमस्कार माझा चैतन्यमूर्ती श्रीपादनाथ गुरुराज वैष्णव क्षेत्र निवासनं हा संत श्रीपाद बाबा यांचा पुण्यतिथी सोहळा त्याचा वर्ष मुक्तीच गावा या युक्तीप्रमाणे धन्य आम्ही जन्म आलो आणि दास सद्गुरूचे झालो. जन्माला येतात भरपूर जन्माला आले एक नास्तिकच्या महापुरी विकतात कोट्यावरील तरी प्राप्तीच्या पहिलं तरी मी पाहिला. भक्ती मार्ग भक्ती कोण करत नाही, सगळेच भक्ती करतात, सगळे देवदेव करतात. देवदेव करणारे कोण नाहीत असं नाही, सगळे देवदेव करतात. पण ओळखून ओळखारे वस्तू सांगणारे कल्पना नका आडराना जाऊ नये. कारण की ती वस्तू ओळखणे महत्वाचे आहे आणि वस्तूची ओळख करून देणारं महत्वाचं आहे. वस्तू कोणती ओळखायची, वस्तू कोणती ओळखायची, आपणच आपली ओळख करून घ्यायची. माऊली सांगतात आहे मी कोण करावा विचार म्हणे ज्ञान देव निवृत्तीचा. नेमके आपण कोण आहोत आणि मग आपली ओळख महत्वाची आहे आणि ती ओळख संत करून देत असतात. संत ती ओळख आपल्याला करून देत असतात. जोपर्यंत ओळख होत नाही, कारण की परमार्थ हा ओळखून करायचा असतो. बाबा नेहमी सांगायचे राम राम चाललाय आपला आहे का नाही, राम 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 सगळेजण राम राम म्हणतात. पण राम राम घालायचा ओळखीच्या माणसाला का बिगर ओळखीच्या, बिगर ओळखीच्या माणसाला जर आपण राम राम घालत राहिलो तर मग गेलं म्हणते ना आपल्याला, गेलं म्हणते ओळख नाही पळत म्हणजे वेळ लागल्या दिसते सारखं राम रामच म्हणते. राम राम म्हणायचं पण कधी म्हणायचंय ओळखून, ओळखारे वस्तू साधारे कल्पना. अगोदर ओळखायचंय आणि ती ओळख संत करून देतात, सद्गुरू करून देतात. संत श्रीपाद बाबा आज यांची पुण्यतिथी आहे. कारण की महान कार्य केलं श्रीपाद बाबांनी, खूप महान कार्य या ठिकाणी केलं. कारण की आज आपण त्यांच्या नंतर जन्माला आलो म्हणून तो विषय आपल्यापर्यंत आला. बाबा सांगायचे त्यावेळेस कळत नाही, बाबांचे शब्द त्यावेळेस कळत नव्हते. बाबा बोलायचे ज्यावेळेस रामराज्य होत त्यावेळेस तुम्ही वानर होते. म्हणजे रामराज्य होत त्यावेळेस तुम्ही सगळे वानर होते. म्हणजे ज्यावेळेस कृष्ण अवतार होता त्यावेळेस तुम्ही सगळे गवळणी होता. म्हणजे आता ते शब्द कुठे कळत होते. ज्यावेळेस रामराज्य होत त्यावेळेस तुम्ही जर वानर होतो तर बाबा कोण होते, बाबा राम होते. ज्यावेळेस कृष्ण अवतार होता त्यावेळेस तुम्ही आम्ही गवळणी होतो तर मग बाबा कोण होते, श्रीकृष्ण, बाबा श्रीकृष्ण होते. म्हणजे त्यावेळेस त्यांचे शब्द काढले नाही. कारण की अधिकारवाणी मी जो बोलतो ती वाणी त्या वाणीमध्ये पावर असते. बाबाजी बोलायचे ते जण थापटून बोलायचे. आज जण थापटणारा महाराज मी आज महाराष्ट्रात पुढे पाहिलं. बाबा कीर्तन जण थापटायचे तर एकाची ताकद नव्हती, परत माग बोलण्याची कुणाची
बाबा सांगायचे हा सूर्य आणि हा चंद्र हे जे चाललंय ना म्हणजे त्याला शास्त्राचा पुरावा नसेल, शास्त्राचा जर याला आधार नसेल, शास्त्रामध्ये शास्त्राप्रमाणे जरी भक्ती नसेल, या ठिकाणी कीर्तन संपल्यावर मला येईल घटा माझ्याशी करार करून कसं म्हणायचे. हे जर खोटं ठरवलं, हे जर खोटं ठरवलं किंवा हे जर खोटं असेल तर मला भर चौकामध्ये फाशी द्या किंवा भर चौकामध्ये माझ्या साथीदार राखील उतरून मला काळी लावून द्या, असा करार करून बसा. आणि हे जर सत्य असेल याची तयारी तुम्ही पण ठेवा. हे जर करार करून बसताना हे जर खरं असेल तर याची तयारी करून तुम्ही पण बसा. आणि अशा पद्धतीने बाबांसाठी ठोकपणे बाबांनी हा परमार्थ महाराष्ट्रभर पसरवला. एकाच्या कैवारे मुंगळे अनेकांचे कोळे. बाबा एकटे होते. बाबांनी कार्य केलं, पण घराने कार्य केलं. 1945 साली बाबांनी या कार्याला सुरुवात केली आणि 1998 बाबांनी विजय ठेवला. बाबांचं कार्य आज जर पाहिलं निवलेश रोप लागलेलं गावी आणि त्याचा वेळ गेला जगण्यावेळी किती होतं. छोटस होतं. विद्यापीठामध्ये छोटासा वैष्णव मेळावा व्हायचा, छोटासा. आज महाराष्ट्रभर वैष्णव मेळावे चालले. आज कारण की वैष्णवांचा मारा खरा तुरपुरा वस्तूची. कारण की बाबांनी आज सगळं काय चाललंय कथानच चाललंय. पण सत्य भक्ती जी आहे लोकले ज्ञानयोगी तिथं नेणं शिकवली आणि अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञानी. अशी संत श्रीपाद बाबा माऊलींचा सावकार. श्रीपाद बाबा कारण की माऊली 22 वर्षे 22व्या वर्षी माऊलींनी समाधी घेतली आणि बाबांनी 98व्या वर्षी 78व्या वर्षी आपलं कार्य संपवलं. 78 आणि 22 दोन मिळून 100 वर्षाचा कालखंड. ग्रंथ भरपूर आहेत. पुराण डोंगरा एवढं बिल लागून वेदशास्त्र स्मृतीचे वचन नारायण सार जप. कारण की शास्त्र भरपूर आहे, पण शास्त्राचे अनुभव आणून देणं आज कुठे भेटत नाही. आणि तो शास्त्राचा अनुभव या ठिकाणी संत श्रीपाद बाबांनी जसाची तसा आणून दिला. जसाची तसा. साखर गोड लागते ना, गोड लागते ना. हातात दिलं कडू लागली पाहिजे, गोडच लागते नाही का. तसं आमची जनाबाई म्हणजे कशी बोटाने दाखवू तुला हे अनुभव करू सर्व. जसाची तसा अनुभव बाबांनी या शास्त्राप्रमाणे आणून दिला आहे. जसं तो आपण सांगतो की संत चरण लागत असेल वासनेची दिली जळून जाईल मग रामनाम उपद्यावळी सुख घडोघडी वाढू लागले. सुख वाढल्याची लक्षण काय. सुख घडोघडी वाढू लागले. सुख वाढते पण कसं जाळ लागल्याचं लक्षण काय. चहाला जाळ लागतो लक्षण काय. आता ते सगळ्या निघाल्या जाळ दिसतच नाही. दिसतो का जाळ लाईटच्या शरीराला मागे ठेवायची टाका जाळ दिसतो का. पण लक्षण काय जाळ लागल्याचे. त्याला उकळी फुटते. त्याला काय होती त्या पाण्याला त्या चहाला उकळी फुटते. तसं संत चरण लागत असणार वासनेची दिली जळून जाईल. परमार्थ करायचं आहे ते करतात. कशाला परमार्थ करायचा आहे. वासना बीज भाजून केलेला आहे. पहिलं बरोबर चाललं होतं. पहिलं चांगलं होतं. कमी करत होतं. बीज भाजून केलेलं आहे. हा जन्मामध्ये नाही. बीज जर भाजलं तर ते उगवतं का. भाजलेलं बीज जर केलं तर उगवत नाही. तसं संत चरण रज लागत असणार. चरण म्हणजे ते वाक्य ब्रह्मनाम तो अनुभव ते जीवनामध्ये प्राप्त झाल्यानंतर त्या ठिकाणी वासनेचं बी भाजलं जातं. आणि जे आपण परमार्थ करायचं त्यासाठी शास्त्र सांगते लटिका हा संस्कार. लट म्हणजे काय होतं. लटिका हा संस्कार वाया येईल झाला हरीला. हरीला सोडून बाकी जे काय करणं आहे ते सगळं लक्ष होत आहे. आणि आपलं चाललंय काय. हरीला सोडून चाललंय काय. बाबा सांगायचे हातचा चुकला तर काय होतं. हातचा चुकलं तर गणित चुकतं. हातचा जर चुकला तर बाबा एक उदाहरण घेतले. 10 जण चालले होते म्हणजे प्रवासामध्ये. 10 जण
प्रवासात चालले आणि प्रवासात जात असताना त्या ठिकाणी नदी भरून चालली होती आणि नदी भरून चालली. आता पलीकडे कसं जायचं म्हणजे काय नाही, आपल्याला सगळ्याला पावता येते. सगळ्यांनी उड्या टाकल्या आणि पलीकडे गेले. पलीकडे गेल्यानंतर म्हणजे आपले सगळे आलेच त्या बरोबर आणि मोजून बघायला सुरुवात केली. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि म्हणजे आपल्याचा दावा गेला. आपल्याचा दावा गेला. प्रत्येक जण काय करायचं, 1 2 3 4 5 9 आणि दावा कुठे गेला आपल्यातला. आणि मग एक त्यांच्या ठिकाणी घोडेस्वार चालला होता आणि तो घोडेस्वार चालला असताना ते घोडेस्वारने पाहिलं, त्याला हाक मारली. अरे म्हणले आमच्यातले एक जण हरवला की फिरायला लागलेले सगळे मोठ्याने. मग तरी म्हणलं काय झालं तुम्हाला, काय होत आहे म्हणलं आमच्यातला भावा आम्ही पाण्यातून आलो म्हणजे एक जण आमच्यातला वाहून गेला. आता मी पाहिलं मोजले तर त्याचे बरोबर दिसतेच म्हणलं. दाखवा बरं मला मोजून. 1 2 3 4 5 6 7 8 9 आता मी 9 दिसायची. हा म्हणलं यांचं पुढे चुकतंय ते लक्षात आलं. मी हातून काढला, खाली उतरला आणि फटका लावायचा. 1 2 असं करत करत 10 टोके आले म्हणजे तुमचा दावा वापरून दिला. तसं संत काय करतात तर आपल्याला आपल्यातलं हातचं चुकल्यावर म्हणजे चुकतं आहे का नाही. आपल्याला काय करतात, आपलीच ओळख करून देतात. तसं हरीला सोडून जे काय चाललंय हातचं चुकणं सांगतोय. हरीला सोडून जे चाललंय ते हातचं चुकल्यासारखं आहे. म्हणून संसारामध्ये संसार करत असताना ओळखारी वस्तू सांगणारे कल्पना नका आढळणार जाऊ. त्या वस्तूला ओळखायचं, तेव्हा गुण त्याला ओळखायचे आणि ओळखून सगळं काय करायचे. आपला विषय चालला होता संत जन्मवेळी लागता सहज वाचने दिली जुळवून जाईल. मग रामनाम उपजावडी सुख घडोघडी वाढू लागेल. सुख वाढलं जे लक्षण सांगत होतं मी आहे की नाही. पाण्याला उकळी येते, जसं पाण्याला उकळी येते तसं या ठिकाणी काय होतं, कंठी प्रेम राहते. कंठामध्ये काय होतं, प्रेम राहते होतं, नैनी निर्मल होते आणि हृदय प्रगती रामरूप. हे प्रॅक्टिकल बाबांनी त्या ठिकाणी प्रत्यक्ष करून दाखवलं. बाबांनी हे प्रॅक्टिकल स्वतः सेवितो हारस वाचितो का अरे होऊ नका रान बरी ते स्वतः त्यांनी अनुभवलं आणि जगाला कसं वाटलं. आपण सारे ते करीची तात्काळ नाही काळा वेळ जायला लागली आहे की नाही. काय केलं, हे हृदय ते हृदय घातले आणि द्वैत नामोनिता केले आपण ऐकले. त्यांनी काय केलं, द्वैत आपल्यातलं काढलं आहे की नाही. द्वैत काढलं म्हणजे काय केलं, त्यांनी गुरुनी काय केलं, आपलं वाद दाखवलं आहे की नाही. सर्व गोष्टी समोर बाहेर येतो वासुदेव. सगळ्यांच्या ठिकाणी काय आहे, तो भगवंतच भरलेला आहे. तिथं वेगळं हा स्वाम्या हा स्वाम्या असा काही विषय नाही. तो काय आहे, तो सगळ्यांच्या ठिकाणी तोच धरला. एक आहे जनार्दनी एकपणे उभा आणि चैतन्याची शोभा करते. म्हणून गुरुनी काय केलं, गुरुनी वाट दाखवली.